हा जो विशाल आहे तो येऊन जाऊन पप्पीच घेत बसलाय. तो आता तन्वीच्या मागे लागलाय. तन्वीला बोलते की तुझी जी बॉडी आहे, कव बॉडी आहे, तू साडी घातल्यावर खूप छान दिसते. यू आर नॉट लाईक अ सोनाली. सोनाली इज अ थिन गर्ल. सोनाली थोडी बारीक आहे म्हणून तो तिची तन्वीची तारीफ करत तिच्यासमोर. काय त्याच्या मनात आहे आता त्यालाच माहिती. पण अरबाज आणि निकीची जशी जोडी होती तशीच विशालची आणि तन्वीची जोडी ही बनत आहे. नंबर सॉन्ग होतं. माझा खूप आवडता सॉन्ग आहे. सागर सर बेसिनच्या इथं आपला फेस वॉश करतो तेव्हा असं असं करत होते. मला वाटलं याच्या आतमधलं निलीफुल इथं नाही आला बाहेर. पण त्यांना त्यांच्या घरातले फॅमिलीची आठवण आली म्हणून त्यांना रडायला आलेलं ऍक्च्युली. आणि आता सोनाईची जी पॉवर की असते त्याची त्या कीची आता व्हॅल्यू तर काहीच नाही राहिली. पण घरात कोणीतरी चोरलेली आहे. पण आता बिग बॉस किंवा रितेश सर तर सांगणार नाही की कोणी चोरले, कारण हाच गेम आहे की तुमची तर पॉवर की कोणी ते चोरले आहे तर ते तुम्ही शोधा की कोणी चोरली आहे म्हणून. जर बिग बॉस सांगतील तर मग फायदा काय, मग चोरणार कधी चोरी करणारच नाही कारण बिग बॉस सांगणारच असेल तर. पण त्या पॉवर आणि मग रुचिताला ती जाऊन विचारते सोनाली की तू माझी पॉवर की घेतली आहे का. तर रुचिता तर बोलते की नाही, आई शपथ मी नाही घेतली चावी. आई शपथ घेतल्यावर माणूस पुढे काय बोलणार. हा जो विशाल आहे तो येऊन जाऊन पप्पीच घेत बसलाय. तो आता तन्वीच्या मागे लागलाय. तन्वीला बोलते की तुझी जी बॉडी आहे, कव बॉडी आहे, तू साडी घातल्यावर खूप छान दिसते. यू आर नॉट लाईक अ सोनाली. सोनाली इज अ थिन गर्ल. सोनाली थोडी बारीक आहे म्हणून तो तिची तन्वीची तारीफ करत तिच्यासमोर. काय त्याच्या मनात आहे आता त्यालाच माहिती. पण अरबाज आणि निकीची जशी जोडी होती तशीच विशालची आणि तन्वीची जोडी ही बनत आहे. विशालला पण माहिती आहे की तन्वीची जेव्हापर्यंत तुम्ही तारीफ करणार तेव्हापर्यंत तन्वी ठीक आहे, मग तुम्हाला तिच्या जवळ ठेवणार. पण शेवटी मेन टाइम आल्यावर तन्वी लात मारणारच आहे. विशालला पण खूप चांगलं पद्धतीने माहीत पडलंय. विशालला माहिती आहे त्याला तिकडची लोक कोणी एक्सेप्टेबल नाही करत आहे. सो तो इकडं तन्वीच्या इकडे येतोय. सो त्याला माहिती आहे इकडं आपलं काहीतरी होऊ शकतं. पण त्याला हे पण माहिती आहे की नंतर वेळ आल्यावर तन्वी यालाही धोका देऊ शकते. ही गोष्ट त्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे विशालला. आता कुठेतरी आहे ना बिग बॉस मला स्क्रिप्टेड पण वाटतो. कारण आता दीपाली जी मॅम आहे ती शिरा बनवत असते आणि ते तिच्या बाजूला असतो ओमकार आणि ती त्याला बोलत की हे बघ गॅस काही चालू होत नाही, हे जरा चालू कर ना. आता मला सांगा दीपाली मॅमला काही गॅस नाही चालू करता येत असणार आणि तिकडचा जो नवीन गॅस असणार आणि तो गॅस ती बोलते की चालू नाही होते जरा बघ ना. आणि तिच्या बरोबर बाजूला त्याच टाइमला कशी काय ती तन्वी उभी होती आणि तन्वी उभी तेव्हा येऊन मॅमला हेल्प करायसाठी येते आणि बोलते की मॅम दाखवा, मी करून बघते, हे असं बटन दावा म्हणून. आणि तेव्हा दीपाली बोलते की नाही नाही असू दे, मी करते, नाही नाही असू दे मी बघते, हाय ना ओमकार तो चालू करून देईल. तिकडं कुठेतरी दीपाली मॅमचं पण मला बोलणं योग्य वाटते. कारण जर तुम्ही तुमच्या शब्दांवर ठाम राहा ना, नका येऊ मदत करा. तिला नाही गरज आहे मदत करायची तर नका येऊ. नको स्वतःचा चांगुलपणा तू दाखवू इकडे येऊन तन्वी. तुला नको, जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू येऊन गोड बोलशील, जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू आकडे जाशील, असं नाही होत. शेवटी तन्वी पण गेम खेळत आहे. जान्हवीची बाजू तन्वीने घेतलेली आहे. या दोघींची भांडणं चालू असताना म्हणजे तन्वी भरपूर जोरात बोलत होती आणि नंतर राधा तिथं बोलते की जरा मंदच आहे तन्वी, जरा पण ऐकत नाही, सारखी भांडत राहते. खरंच खूप भांडत राहते आणि भांडते आणि नंतर स्वतःच रडते. या टास्क मध्ये प्रत्येक टास्क मध्ये ती रडत राहते नुसती. बस तन्वी, मी पण ऍक्टर आहे, मी पण रडू शकते पण मी नाही रडत. प्रत्येक टास्क मध्ये तर तू रडत आहेस तन्वी. सर्वांच्या समोर तर तू विलन झालेली आहेस, विलन. कारण तिला सर्वांसोबतच प्रॉब्लेम आहे. 3-4 जण सोडले तर सर्वांसोबत तिला प्रॉब्लेम आहे. एक रुचिता खूप छान ऍक्टिंगचा वापर चालू आहे, खूप छान सिने तारकेचा वापर चालू आहे. बिचारी दीपाली मॅम तिथं रडत बसली आहे आणि सर्व बोलतात आहे की नाही आम्हाला दीपाली मॅमच्याच हाताचा शिरा खायचा आहे. आणि इकडे तन्वी आली अशी, हा खूप छान, हा खूप मस्त ऍक्टिंग करत आहे. म्हणजे मी ठरवलंच आहे की हिला विलन बनायचंय या बिग बॉस मध्ये. अच्छा, म्हणजे तन्वीनी रडलं तर त्याला रडणं म्हणायचं आणि जर दुसरं कोण रडत असेल तर त्याला ऍक्टिंग म्हणायचं. वा वा तन्वी वा. तर बघा इथं जेव्हा इथं कॅप्टन्सीचा आता हा टास्क जो चालू होणार होता तेव्हा मला ओमकार भाऊ बद्दल भरपूर आवडलं. कारण त्याची जिद्द आहे, त्यात राग आहे की समोरचा जो बॉडी बिल्डर आहे
विशाल त्याच्यासोबत लढण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. सीझन 5 मध्ये अरबाजला आणि वैभवला कशाला पाठवलेलं, कारण वैभव अरबाजच्या ऑपोजिट मध्ये लढेल, कारण तो पण बॉडी बिल्डर होता आणि अरबाज पण बॉडी बिल्डर होता. पण वैभव येण्यासारखा अरबाज सोबत गेला, अरबाजच्या टीम मध्येच राहिला. अरे तुला पाठवलं कशाला आहे, ती लढायला पाठवलंय. तुम्ही दोघं बॉडी बिल्डर एका टीम मध्ये येणार, समोरच्या टीम मध्ये मग बॉडी बिल्डरच नसणार, मग तुम्हीच जिंकणार ना ऑफकोर्स. सो इकडं ओमकार मध्ये जो राग आहे विशाल बद्दल तो मला आवडला, की नाही मला तुमच्या टीम मध्ये यायचं. आणि विशालला शेवटी तन्वीच्याच टीम मध्ये जायचं होतं, तो फक्त बोलायसाठी की मी उभा होतो, तुम्ही मला बोलवलंच नाही म्हणून. सोनाईने पहिला त्याला बोलवलेलं, पण तो बोलत होता की मी विचार करत होतो कुठल्या टीम मध्ये जाऊ आणि कुठल्या टीम मध्ये. तू बोल ना की तुला जायचंय तन्वीच्या टीम मध्ये, पण तू असं डायरेक्टली नाही जाऊ शकत ना. मग नंतर शेवटी बोलतो की सोनाईनी ओमकारला आणि आपल्या सागर सरांना बोलवलं, तुम्ही मला विचारलंच नाही, तुम्ही थांबलेच नाही, मी विचार करत होतो कोणामध्ये जाऊ. शेवटी तुला जायचं होतं तन्वीच्या टीम, तू गेलाच असते शेवटी तन्वीच्या टीम मध्ये. जेव्हा हा टास्क चालू होतो ओमकार पकडायला तर जातो विशालला, पण विशाल त्याला काय पाडतो, बापरे खतरनाक पाडतो. तो इथं मानलं पाहिजे विशालला. पण शेवटी नंतर विशाल त्याला पूर्ण ब्लॉक करून ठेवतो आणि नंतर मग तो बोलतो अरे माझा गळा दुखतोय, गळा तर सोड, मी आता इथं थांबलो तर आहे, कुठे जाणार थोडी आहे. तो तेव्हा मला असं वाटतं की विशालने थोडंफार लूज केलं पाहिजे तसं, पण शेवटी आपण कोणाला काही बोलू नाही शकत, कारण तो टास्क आहे. विशाल कुठल्या भरोश्यावर त्याला सोडू शकतो काय माहिती, ओमकार नंतर पळून गेला तर. बिग बॉस फुटेज चेक करा, मी इथं कानाखाली नाही घायला आली आहे, अशी तन्वी ओरडत आहे की बिग बॉस तुम्ही फुटेज चेक करा, मी इथं कानाखाली नाही खायला आलेली आहे, मला कानाखाली मारलेली आहे तेही गेम स्टॉप झाल्यानंतर. तर बिग बॉस बोलत आहे की तुम्ही सेलिब्रिटी आहे, सो तुम्ही स्वतःच्या बॉडीची स्वतःच्या चेहऱ्याची नीट काळजी घ्या, तर तिथं तुम्हाला काय झालं तर तुमचं करिअर बर्बाद होऊ शकतो. तर तिकडं पण तन्वी बोलत आहे की बिग बॉस मला कानाखाली मारलेली आहे, मला कानाखाली मारलेली आहे, नुसतं तिचं रडणं गाणं तेच चालू आहे की मला कानाखाली मारलेली आहे, गेम तुम्ही स्टॉप केल्यानंतर पण तिने मला कानाखाली मारलेली आहे, तुम्ही फुटेज चेक करा. आणि अनुश्रीचं म्हणणं असं आहे की ती बोलते की विशाल तुला खरोची नाही आले, ओमकारला किती खरोच आले बॉडीवर. मग विशाल बोलतो की हे काय बोलणं झालंय. ऍक्च्युली विशालचं बरोबर बोलणं आहे, आता टास्क आहे तर एका व्यक्तीला लागणारच ना, कोणाला कोणा तरी, थोडी आहे की दोघांनाही लागणारच आहे. तिचं तेच चाललंय बोलणं की विशाल तुला खरोची नाही आली, ओमकारला बघ बॉडीवर किती खरोच आलेली आहे, त्याला किती लागलेलं आहे. हे काय अनुश्रीचं बोलणं मला पटलेलं नाही. गेम आहे, टास्क आहे, कोणालाही लागू शकतं. तन्वी तू एवढी एडी आहेस ना, एवढी एडी आहे. तन्वी बोलते की गेम खेळायचं तर नीट खेळ, तर तन्वी बोलते की टास्क खेळायचा तर सरळ खेळ. आणि तेवढ्यात मग तो सागर दादा बोलतोय की चल रे मुंह आहे की गटार. सागर सरांचं पण बरोबर आहे, टास्क खेळताय थोडाफार तर धक्का लागणारच ना. तर तन्वी बोलते की गेम थांबवलाय. मग तेव्हा बरोबर सागर सर मग बरोबर, तू नको सांगू गेम थांबवलाय की नाही थांबवलाय, ते बिग बॉस चेक करतील ना. गेम थांबवल्यानंतर पण कोणी धक्का देत आहे की नाही ते, तर तू नको सांगू की गेम थांबलेला आहे ते. बिग बॉस तन्वीचा तर एवढा राग येत आहे ना, ती प्रोफेशनवर कसं काय जाऊ शकते एखाद्याच्या. सागर सरच्या प्रोफेशनवर जाता येते की तू कॉमेडी आहे ना, कॉमेडी करतो ना, तुला हे असं समजतं का कसं काय करायचं. तू कोणाच्या प्रोफेशनवर कसं काय जाऊ शकते मला तेच समजत नाही. आणि सागर सरांना पण काय राग येतो की तू माझ्या प्रोफेशनवर जाऊ नको. बरोबर राग येणं तिकडे उचित आहे. आणि दीपाली मॅमनी किती सपोर्ट केला सागर सरांना, दीपाली मॅमनी त्यांच्या साईडनी बोलली. आणि शेवटी खरं ही खूप विलनचं काम करत आहे, खूप फक्त अँग्री बर्ड सारखं वागत आहे तन्वी. एवढं सर्व चालत असताना मग नंतर ओमकार आणि विशालचं तू बोकेगा आणि ओमकार पण बोलतो हा बोकूगा का, तेरे जैसा नाही बोकूंगा. आणि शेवटी तन्वीचं तेच रडणं गाणे, बिग बॉस मला कानाखाली मारलेली आहे, गेम स्टॉप झालेला आणि तरी पण मला कानाखाली मारले. असली खोटी बोलते तन्वी की बोलते की मी त्याच्या प्रोफेशनवर नाही गेलेली आहे, डायरेक्ट पलटी मारते. तेवढं सागर सर बोलतात की मी कोणाच्या बापाचं नाही खात अँड आय एम प्राऊड ऑफ माय प्रोफेशन.
मगाशी दीपाली मॅमला बोलते की मी रडणार नाही काय नाही, स्वतः आता रडते. हो बळकले सागर भाऊ, बळकले जायचा घो बरोबर. मारू दे कर आणि बाहेर घेऊन ये. जरा श्वास घेते का? चांगला श्वास आहे. बरोबर आहे. प्रोफेशनवर कोण जातं? शेवटी मग नंतर बिग बॉस हा जो टास्क असतो तो रद्द करतो.